प्रश्न असा आहे की हॉस्पिटल किंवा डॉक्टर आणि मी स्वतः एक डॉक्टर आहे प्रॅक्टिसिंग, त्यामुळे मला याची कल्पना आहे की आमचं कोड ऑफ मेडिकल एथिक्स सुद्धा जे म्हणतं की बाबा ह्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे डॉक्टर म्हणतो की बाबा तुम्ही जे म्हणता ते मी करू शकत नाही, कारण माझ्यावरही काही कायदेशीर आणि नैतिक बंधन आहेत, त्यामुळे मला ते चालू ठेवावं लागणार. हां, तुम्हाला घरी घेऊन जायचं तर तुम्ही घरी घेऊन जा, तो प्रॉब्लेम नाही आहे. पण मग नातेवाईकांसमोर पुढचे जे प्रश्न असतात ते असे असतात की घरी घेऊन जाणार, आज एखाद्या माणसाला ऊर्ध्व लागलेला आहे, श्वास लागलेला आहे, त्याला घरी घेऊन कसं जाणार, घरी त्याचं कसं काय मॅनेज करणार, त्यांचं दुःख कष्ट आम्ही कसं काय पाहणार. किंवा अगदी प्रॅक्टिकल प्रश्न की मृत्यू झाला तर डेथ सर्टिफिकेट कोण देणार. त्यामुळे मग नातेवाईक म्हणतात आम्ही तेही करू शकत नाही. मग डॉक्टर म्हणतात हॉस्पिटलमध्ये ठेवलं तर तुम्हाला ट्रीटमेंट करत राहिलीच पाहिजे, त्याला दुसरा काही पर्याय नाही. आणि मग त्याला अनेक इतर कंगोरे हॉस्पिटल नाहक बिलं वाढवण्यासाठी करतायत का, मेडिक्लेम आहे म्हणून का, हे सगळे अजून त्याच्या पुढचे दुय्यम भाग झाले. थोडक्यात सांगण्याचा विषय असा की ही अशी वस्तुस्थिती असल्यामुळे जर का ह्या वस्तुस्थितीत आपल्याला भरडले जाऊ नये असं वाटत असेल तर या सगळ्याला सर्वात चांगला उपाय म्हणजे स्वतःचं इच्छापत्र लिहून ठेवणं, की ज्या इच्छापत्रामध्ये तुम्ही हे नमूद करता किंवा अमुक 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 प्रकारच्या ट्रीटमेंट्स आणि अमुक अमुक पर्यंत मला देण्यात याव्यात, त्याच्यानंतर मला त्या देण्यात येऊ नयेत. त्यामुळे ते जर केलं तर आपण आपल्या नातेवाईकांवरचाही निर्णय घेण्याचा भार कमी करतो. डॉक्टरांना कुठेतरी एक कॉन्फिडन्स येतो की बाबा ह्या माणसानीच स्वतः लिहून ठेवलं आहे म्हटल्यानंतर त्याच्यात मग डिस्प्यूट होण्याचा काही प्रश्न नाही. कारण हाही एक प्रकार खूप कॉमनली होतो. एक भाऊ म्हणतो की आम्हाला काही करायचं नाही, मग दुसरं त्याचा भाऊ किंवा बहीण कुठून तरी अमेरिका इंग्लंडवरनं उगवतात 5-6 दिवसानंतर. मग ते तर म्हणतात की आमच्याकडे तर असे लोक अगदी 5 दिवसात टुणटुणीत होऊन घरी जातात. म्हणजे आता मग तोही प्रश्न येतो की कुठल्या नातेवाईकाचं ऐकायचं, 2 मुलं असली तर ह्याचं ऐकायचं का त्याचं ऐकायचं. म्हणजे हे सगळे प्रॅक्टिकल प्रश्न जे येतात डे टू डे लाईफमध्ये त्यांच्यावरचं सोल्युशन म्हणजे स्वतःच लिहून ठेवणं. आणि म्हणून त्या वैद्यकीय इच्छापत्र किंवा पूर्णविरामाचं इच्छापत्र हे महत्त्वाचं. आणि सर्वात चांगली गोष्ट अशी की सुप्रीम कोर्टाने आपल्याला हा आता निर्णय दिलेला आहे आणि आत्ताच 2022मध्ये पुन्हा त्याचा एकदा पुनरावलोकन करून आवश्यक असणाऱ्या सगळ्या स्टेप्स ज्या होत्या त्या त्यांनी सोप्या केलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या घटकेला ते सहज करता येणं शक्य आहे. त्यामुळे तुम्ही हे डॉक्युमेंट बनवलं, ते बनवून त्याच्यावरती 2 विटनेसेसच्या सह्या घेतल्यात आणि फक्त तुम्हाला नोटराईज करायचं आहे ते डॉक्युमेंट. तुम्हाला कुठेही जायचं नाही, रजिस्ट्रारची आवश्यकता नाही, कोर्टाची आवश्यकता नाही, काही नाही. नोटरी करायला काय लागतं त्यापेक्षा, म्हणजे ना त्यात काही खर्चिक आहे किंवा ते इझिली अवेलेबल पण आहे. त्यामुळे इतक्या गोष्टी करून तुम्ही हा विषय संपवू शकता, इतकं ते सहजसाध्य आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकच व्यक्तीने स्वतःचं इच्छापत्र, पूर्णविरामाचं इच्छापत्र हे 100% बनवलं पाहिजे. नाही, पण असं आहे की सर्वसामान्य माणसाला ज्याला वैद्यकीय ज्ञान ज्यांचं शून्य आहे तर त्यांना ते कसं करणं शक्य आहे. हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि म्हणजे मी ह्या बाबतीत काय केलं, म्हणजे हा प्रश्न बरोबरच आहे. म्हणजे जसं आपल्याला एखाद्याने जर म्हटलं की